ते घर पुन्हा विकत घेतलं? म्हणजे मी आधीला त्यासाठी पाठवलं होतं आष्टीला, पण काय? पण असा बरी थोडा उशीर झाला. म्हणजे सॉरी. असा बरी मी सांगा ना लवकर, सांगा ना काय झालं. आधी भेटला त्या मालकाला जाऊन, ज्याने तुमचं घर विकत घेतलं त्याला. पण काय? पण नवीन घर बांधण्याकरता त्यांनी तुमचं जुनं घर पाडलं. आता तुझ्यासारख्या तरण्या ताठ्या मुलींनी किती वर्ष असं घरात बसून राहायचं ग? आजूबाजूची लोक चर्चा करतात, त्याचा भाऊजींना त्रास होतो ग. म्हणजे ते बोलून दाखवत नाही खरं, पण त्रास व्हायचा तो होतोच ना. शिवाय तुझं लग्न ही त्यांची जबाबदारी आहे की नाही? हो काकू, पण म्हणजे हे बघ अंतरा, आता तू फोन वगैरे काय काढू नको बाई. अगं हे स्थळ ना चांगलं आहे खूप, खरंच. मी केलीये चौकशी त्यांची. एकदा हे कार्य सुरळीत पार पडलं ना, म्हणजे तू स्थिरावशील ग आयुष्यामध्ये. काहीच झालं नाही. शार्दूल ठीक आहे, सुखरूप आहे तो. मी आता त्यालाच भेटून येतोय. ती आमच्या सगळ्यांच्या आठवणींची साठवण होती. घर नव्हतं. त्या घरात मी लहानाची मोठी झाले. त्या घरात मी बोलायला शिकले, चालायला शिकले. चालताना कित्येकदा माझा तोल जायचा. त्या घराच्या भिंतीने मला आधार दिलाय. ते फक्त घर नव्हतं. उन्हातान्हात, पावसा पाण्यात त्या घराने सावरलंय. तो भाऊ फक्त एक भाडोत्री गुंड आहे. या सगळ्या मागचा करता करविता कोणी वेगळाच आहे. कोण आहे तो गुढेकर. त्यानेच केलंय सगळं. त्याची केस मी घ्यावी म्हणून त्यांनी शार्दूलला किडनॅप केलाय. आपण पोलिसात तक्रार करूया त्याच्या विरुद्ध. बाबा त्याचा काही फायदा होणार नाही, काही होणार नाही त्याच्या. ती माणसं तुरुंगात जायला पण तयार आहेत. उलट आपण तसं काही केलं तर शार्दूलच्या जीवाला धोका संभवतो. माझं शार्दूलला वाचवा, माझं शार्दूलला वाचवा. त्याला परत आणा माझ्याकडे. मी नाही जगू शकत शार्दूलशिवाय. का केलंस असं? तुझ्यामुळे मी त्या घराला गमावून बसलो. ते घर म्हणजे माझ्या आयुष्याचा एकमेव आधार होता ग. त्या घराला तुटलेलं मी नाही बघू शकणार. का केलंस ग तू? का केलंस असं? मी काय करू कळत नाहीये मला. का अशा विचाराने वागले मी? यांच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या माहेरच्या माणसांचा विश्वासघात केला. कुठल्या तोंडाने जायचंय हो पण आष्टीला? मी कसं सांगू शकणार आहे बाबांना की आपलं घर, बाबा आपलं घर